युतीत जागा वाटपावरून काहीसा तिढा निर्माण झाल्याचं दिसतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। दरम्यान महाराष्ट्र भाजप लोकसभेसाठी एकूण 32 जागा लढवण्यावर ठाम आहे। काही नेत्यांच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र भाजप आग्रही आहे। आज रात्री अमित शहांसोबतच्या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होती। अधिक अपडेट जाणून घेऊया। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुशांतकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मात्र मोठी बातमी, लोकसभेसाठी भाजप 32 जागा लढवण्यावर ठाम आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होईल आणि त्याच्यानंतर हा अंतिम निर्णय अपेक्षित आहे। काही महत्त्वाच्या नेत्यांसाठी, काही नावांसाठी भाजप खास करून आग्रही आहे असंही कळतंय। तर भाजप कोणत्या जागांवर जोर देते? राज्य भाजपने या जागा आहेत त्याच्यावर विशेष जोर दिलेला आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांचं नाव त्यांनी समोर आणलेलं आहे। धुळ्यामधून सुभाष भामरेंऐवजी प्रदीप दिघावकर, त्यानंतर हिंगोलीमध्ये तानाजी मुरकुटे, जालन्यामधून पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंनाच तिकीट द्यावं यासाठी भाजप आग्रही मागणी करणार असल्याचं समजतंय। राज्य भाजपकडनं या संदर्भातली आग्रह जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। चंद्रपूरमधनं सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे, त्यांना तिकीट द्यावं या मागणीकरता भाजपचा जोर असेल राज्य भाजपचा, अशी माहिती समोर येते। नागपूरमध्ये नितीन गडकरी, नंदुरबार हिना गावित किंवा विजयकुमार गावित, अकोल्यामध्ये संजय धोत्रे, ईशान्य मुंबईत मनोज कोटक या सगळ्या नावांसाठी भाजपचा आग्रह आहे असं कळतंय। सोलापुरात अमर साबळेंचं नाव समोर येतंय। तर कोल्हापूरमध्ये सध्या शिंदे गटाकडे ही जागा आहे, मात्र भाजप आग्रही आहे। भंडारा गोंदियामधनं सुनील मेंढे यांचं नाव समोर येत आहे। तर या काही जागा आहेत जिकडे राज्य भाजपने आग्रह केलेला आहे। सुशांत सावंत अधिक अपडेट्स देतील याबद्दल। सुशांत, या यादी संदर्भात नेमके काय ताजे अपडेट्स आणि आजच या सगळ्या नावांवर चर्चा होऊन शिक्कामोर्तब होईल का? ताजी माहिती काय? नक्कीच अश्विन, आपण जर बघितलं असेल तर थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृह येतील। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे असतील। अजित पवार वेगळीच जी आहे ती भेट अमित शहा यांची घेणार आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये काही जागांबाबत जो आहे तो तिढा अजूनही कायम आहे। भाजप जे आहे ते 32 जागांवर लढण्यावर ठाम आहे आणि तसा प्रयत्न देखील महाराष्ट्र भाजपकडून करण्यात येतोय। काही महत्त्वाच्या नावांसाठी भाजप आग्रही आहे। महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते भाजपला लढायचे आहेत। त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, ठाणे असेल, चंद्रपूर असेल, यासारखे विविध लोकसभा मतदारसंघ आहेत ते भाजपला तिथे उमेदवार द्यायचे आणि त्यासाठी काही नावांची देखील चर्चा जी आहे ती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश पातळीवर झालेली आहे। त्या नावांची चर्चा जी आहे ती आज अमित शहा यांच्या बैठकीत होणार आहे। आता सर्वस्वी निर्णय जे आहेत ते केंद्रीय मंत्री अमित शहा घेणार आहेत। मात्र जी आपल्याला नावं कळतात त्यामध्ये जर बघितलं असेल तर पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी द्यावी या याचा आग्रह भाजपकडून धरला जातोय, महाराष्ट्र भाजपकडून धरला जातोय। तर धुळ्याची जागा असेल, हिंगोलीची जागा असेल, जालना असेल, चंद्रपूर असेल, या ठिकाणच्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत त्यातले कोण उमेदवार असावे याची नावं देखील महाराष्ट्र भाजपकडे तयार आहे। तसा जोर जो आहे तो महाराष्ट्र भाजपकडून केला जाऊ शकतो। आता सर्वस्वी निर्णय जो आहे तो अमित शहा घेतील। आज मॅरेथॉन बैठक पार पडेल अशी देखील आपल्याला माहिती मिळते आणि या बैठकीनंतर जी आहे ती नावांवर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर दिल्लीतून ही नावं समोर येतील। मात्र आजच्या बैठकीत अमित शहा नेमका काय निर्णय घेतात, अजित पवार गटाचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांचे उमेदवार कोण असतील, त्यांना कुठची जागा लढायची आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार कोण असतील, त्यांना कोणती जागा लढायची असेल, या संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर आज चर्चा होईल। मात्र एकनाथ शिंदे गटाकडून प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, ठाणे असेल, इतर जे लोकसभा मतदारसंघ आहे त्यासाठी एकनाथ शिंदे गट आग्रही आहे। आता यावर भाजप कसा तोडगा काढतंय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमका कसा तोडगा काढतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। आता आपण जर अश्विन बघितलं असेल तर थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथे येतील आणि ही आता आपण बघितलं पोलीस देखील अलर्ट या ठिकाणी झालेले आहेत। अमित शहा आल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांच्यासोबत असतील आणि अमित शहा इथे येतील। त्यानंतर थोड्याच वेळात बैठकीला देखील सुरुवात होते। मात्र आपण जर पाहिलं असेल तर कुठेतरी भाजप जे आहे ती 32 जागा लढण्यावर ठाम दिसते। आता अमित शहा तोडगा नेमका काय करतायत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विन, खरं तुझं सुशांत, आणि अनेक जागा याच्यामध्ये अशा बघायला मिळतात जसं तू म्हणतोयस की दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असणार आहेत।
अनेक जागा अशा आहेत ज्या आधी कदाचित भाजपने लढलेल्या नाहीयेत, पण आता तिकडे भाजप क्लेम करते. तर त्या पार्श्वभूमीवर देखील या बैठकीत नेमकं काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे. सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल आणि या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा. तर महायुतीच्या जागा वाटपावर आज रात्री शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी शक्यता आहे. आज रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहांची भेट घेणार आहेत. ज्या जागांवर लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे अशा जागांची माहिती अजित पवार अमित शहांना देणार आहेत. त्यानंतर रात्रीच अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर महायुतीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी शक्यता आहे. तर आज काय काय होऊ शकतं? आज रात्री अजित पवार आधी अमित शहांची भेट घेतील. राष्ट्रवादी इच्छुक असलेल्या जागांची माहिती अजित पवार हे अमित शहांना देतील. तर आज आणि उद्या महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहा यांची बैठक आहे. बैठकीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा होऊ शकते तशी शक्यता वर्तवण्यात आली. आता पुढची बातमी. गेली 50 वर्ष महाराष्ट्र शरद पवारांना सहन करतोय अशी बोचरी टीका आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जळगावमध्ये केली आहे. ते नमो युवा संमेलनात बोलत होते. एकीकडे पंतप्रधान मोदींनी चांद्रयान लॉन्च केलं, पण सोनिया गांधी गेली 20 वर्ष आपल्या मुलालाच लॉन्च करतायत अशी जळजळीत टीका शहांनी केली आहे. इंडिया आघाडीचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे आपापल्या मुलामुलींना सत्तेत आणणं, असंही शहा म्हणतात. तर अमित शहा नेमकं काय म्हणालेत, विविध मुद्द्यांवर त्यांनी काय भाष्य केलंय आपण पाहूया.